आज बनवायचा आहे घरगुती मसाला. तर आई इथे मसाल्याचे सामान भाजून घेत आहेत. त्याच्यात धणे, मिरे, जिरे, मेथी, दालचिनी, जायपत्री जे मसाल्याला लागतं ना सामान ते भाजून घेत आहेत. नंतर मिरचीचा घरामध्ये खूप ठसका होईल म्हणून आता आम्ही जाणार आहोत गच्चीवर. आणि आता गच्चीवर आल्यानंतर तुम्हाला हे चूल दिसत असेल. ती चूल आम्ही नॉर्मली कुरडी पापडी बनवण्यासाठी यूज करतो गच्चीवर. म्हणजे इथं आता आम्ही मिरची भाजून घेण्यासाठी आलेलो आहोत. आणि हे आई आणि ताई चूल पेटवत आहेत. तोपर्यंत चला मी तुम्हाला थोडासा घराच्या शेजारचा वगैरे व्ह्यू दाखवते. हे बघा, हे चूल पेटवण्यासाठी आम्ही लाकूड गौऱ्या आणून देत आहोत आईला. आणि आता आई चूल पेटवणार आहेत. तोपर्यंत मी हा बाहेरचा व्ह्यू दाखवते तुम्हाला. हे बघा, नारळाची झाडे वगैरे खूप छान आहेत. आणि आमच्या गच्चीवर हे आम्ही थोडेसे झाडे लावलेले आहेत. शेवंतीचे, नंतर झेंडू, गुलाब. हे शेवंती तर खूपच छान आलेली आहे. हे दररोज देवाला फूल घेऊन आम्ही वाहतो. हे आता इथं मिरच्या भाजणार आहेत चुलीवरती. आणि याचा खूप ठसका होतो आता. तर चांगल्या ह्या गव्हाळ मिरच्या भाजून घ्यायच्या. हे आईच्या हातचा मसाला खूप छान होतो, त्यामुळे आम्ही नेहमी आईलाच करायला लावतो. आता त्या म्हणत होत्या नाही करायचं, पण आम्ही त्यांनाच बसवलेला आहे मिरच्या भाजण्यासाठी. आणि हा मराठवाडी स्पेशल मसाला बनवत आहेत. आणि दरवर्षी आम्ही नेहमी असाच घरीच मसाला बनवतो. पूर्ण वर्षासाठी हा मसाला आम्हाला उपयोगी येतो. ह्या मिरचीचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत त्याला परतून घ्यायचा असं. आणि थोडाच कमी आरावरच त्या परतून घेत आहेत. आणि हे बघा, आता आम्ही गावाकडे आल्यानंतर आमची मज्जाच असते. इथं आई अजून आमच्यासाठी बासुंदी बनवत आहेत. गावाकडे आल्यानंतर आमची बासुंदी, गुलाबजामुन, हे दुधाचे पदार्थ आई मला नेहमी सांगत असतात, हे घेऊन जा, ते घेऊन जा. आणि मी त्या वस्तू घेते आणि तिथंच ठेवते. त्याच्यावर आईची रिॲक्शन आहे, मग म्हणा कुठं राहिलं, फलानं राहिलं, दिसताना. आणि आता इथं बघा, आहोंचा मेकअप. हा मेकअप तर त्यांचा काही संपतच नाही. गावी आलं की त्यांना काय होतं काय माहीत, नेहमी आरशासमोरच असतात. आणि आता आमची किट्टी पार्टीची तयारी. हे बघा, सगळ्यांनी खूप छान प्रकारे पदार्थ बनवून आणलेले आहेत. किट्टी पार्टी म्हणजे आम्ही सगळ्यांनी सांगितलं होतं की जेवण घेऊन बाबूजींच्या घरी जायचं होतं जेवण करायला आम्हाला. तर आम्ही सगळ्यांनी वेगवेगळे प्रकार घेऊन आलेलो आहोत.